हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण ऑरेंज शिऱ्याची रेसिपी पाहणार आहोत. ज्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 संत्र्यांचा ज्यूस, 1 मोठी वाटी तूप, 1 वाटी साखर, 1 वाटी रवा आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. मध्ये तूप टाकून घेणार आहोत. व आपले ड्रायफ्रुट्स त्या तुपामध्ये छान प्रकारे भाजून घेणार आहोत. आपले ड्रायफ्रुट्स तुपामध्ये छान प्रकारे भाजून झालेले आहे. तर आता आपण यामध्ये रवा टाकूया. आपण आपला रवा छान प्रकारे भाजून घेणार आहोत. आपला रवा छान प्रकारे भाजून झालेला आहे. तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि रवा एका प्लेटीमध्ये काढून घेऊया. आपला भाजलेला रवा आपण प्लेटीमध्ये काढून घेतलेला आहे. तर चला पुढच्या प्रोसेसची तयारी करूया. आता आपल्याला गरम पॅन मध्ये 1 कप पाणी टाकायचे आहे. पाणी टाकल्यानंतर आपण पॅन मध्ये आपली 1 वाटी साखर व 1 मोठी वाटी ऑरेंजचे ज्यूस टाकले आहे. आता आपल्याला गॅस मोठा करून घेऊन ऑरेंज ज्यूस छान प्रकारे उकळू द्यायचे आहे व साखर त्यामध्ये मिक्स होऊ द्यायची आहे. तर आपल्याला यात उकळी येताना दिसून येत आहे. आपण गॅस कमी करून घेऊया आणि आता आपल्याला यामध्ये आपला भाजलेला रवा टाकून घ्यायचा आहे. व हा रवा आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपण गॅस मोठा करूया आणि रवा छान प्रकारे यामध्ये मिक्स करून घेऊ. यामधले पाणी डिझॉल्व्ह होऊस तर आपल्याला याला सतत हलवत राहायचे आहे. तर आपले पाणी छान प्रकारे डिझॉल्व्ह झालेले आपल्याला दिसून येत आहे. याला आपण 5 मिनिटे झाकून ठेवणार आहोत. तर 5 मिनिटं झालेले आहेत. आपण आपला शिरा उघडून बघूया. तर आपला शिरा छान प्रकारे शिजलेला आपल्याला दिसून येत आहे. आता आपण थोडेसे हलवून गॅस बंद करून घेऊया. तर अशा प्रकारे आपला ऑरेंज शिरा रेडी आहे मित्रांनो. आपण याला एका प्लेट मध्ये सर्व करून घेऊया. तर फायनली व्ह्यूअर्स, आपला ऑरेंज शिरा बनून रेडी झालेला आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. वी विल सी यू in a next video.